हो खासदार साहेब प्रश्न असतील की कुठेही बाहेर फिरायला जाऊ नका, घरी खुश राहा. कारण घरी खुश राहा बस. आता याच्यात समजून घ्या. दिवाळी लांब आहे, दिवाळी लांब आहे. माझं म्हणणं आहे की फिरायला जाऊ नका. आणि मी तर म्हणतो की अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. मोदी साहेब सांगतायत डिझेलचा खराबा करू नका, पैशाची उधळण करू नका. त्यामुळं आपल्यालाही सगळ्याला आपल्या माध्यमातून मी त्यालाही विनंती करणार आहे की बाबा सगळ्या मतदाराला घरी खुशाल राहू द्या, त्यांना आनंदात राहू द्या, त्यांना मजा करू द्या. तुमचे उमेदवार नाही आता ते मतदार ठरवतील. आज असं म्हणणं म्हणजे मतदाराचा अवमान आहे. आणि तुम्हाला मी सांगतो जे गृहीत धरून चालले होते सगळेजण, तर त्याला कुठं ना कुठं तरी मतदाराला वाव मिळाला पाहिजे, मतदाराला त्यांचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. यासाठी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यांना व्यक्त होऊ द्या ना, त्यांना व्यक्त होऊ द्या, ते ठरवतील कसं करायचं काय नाही. आणि कसं आहे की हे मतदार काय साधा सुद्धा नाही, लोकांना जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि त्या प्रतिनिधीचं मतदान आहे. त्यामुळं निश्चित रूपानं हा नांदेडचा कौल असणार आहे, जे बी असणार आहे ते कौल असणार आहे. तुमचे मतदारांना भाव मिळाला पाहिजे का मतदारांना भाव मिळाला पाहिजे. आता ते तुम्ही काही म्हणू शकता, तुम्हाला काय बोलायला स्वतंत्र आहे. पुन्हा आम्ही काय बोललं की तेवढं धरून बसणार. जागा सोडण्यात आली होती, ऐनवेळी ही जागा बदलायचा निर्णय का झाला? नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून मी आणि उबाटा गटाचे आमचे लहान बंधू कृष्णा पाटील यांनी तो फॉर्म भरलेला होता. बी फॉर्म नक्कीच मला दिला गेलेला होता, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षपूर्व पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक होत नसते. आम्ही त्या दिवशीच फॉर्म भरल्या दिवशी सांगितलं होतं की आमच्या नेत्यांच्या काही चर्चा होण्या बाकी आहेत राज्यातल्या. त्यामुळं आजची नांदेडची जागा सकाळी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ आणि शिवसेनेचे उबाटाचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. त्यावेळी आमचे खासदार आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण साहेब, आदरणीय खासदार नागेशदादा आष्टीकर आणि सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक नगराध्यक्षांच्या समक्ष चर्चा झाली. फोनवरती सर्वांचा संवाद झाला आणि असं ठरलं गेलं की आपण महाविकास आघाडीतर्फे भक्कमपणाने ही जागा आपण शिवसेनेच्या पाठीमागे थांबावं. जागा बदलण्याचं कारण काहीच नाही आहे. ही जागा बदलत असताना काही राज्यामध्ये वाटाघाटी 17 जागा करत असताना काही जागा कोणाला सोडाव्या लागतात, त्याचाच हा एक भाग आहे. त्यामुळं नांदेडची जागा प्रामुख्याने शिवसेनेच्या पुरस्कृत म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या मागे महाविकास आघाडीचे सर्व राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा मग उबाटांचे स्वतः एकत्रित मनाने ही निवडणूक आम्ही लढण्याचा सुद्धा काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली. काय मागे महाविकास आघाडीच्या नेते मंडळांची बैठक झाली. जे महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 17 जागा होत्या, त्यामध्ये महाविकास आघाडीनं 15 जागा त्या ठिकाणी कोणत्या जागा कोण्या पक्षांनी लढवायच्या त्या डिक्लेअर केल्या होत्या आणि 2 जागा जे राहिल्या होत्या त्यामध्ये एक नांदेड आणि बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे नाशिक, अशा 2 जागा महाविकास आघाडीनं अधिकृत डिक्लेअर केल्या नव्हत्या. आज आमच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळाची बैठक मुंबईला पार पडली आणि त्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील, सेनेचे माननीय उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील, राष्ट्रवादीची नेते मंडळी असतील, त्या तिघांची बैठक पार पडली आणि तिघांनी आज या ठिकाणी कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण डिक्लेअर करावं असं त्यांनी सूचना दिल्या आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय रामदासजी पाटील सुमठाणकर यांचा अर्ज नामांकन अर्ज दाखल केला होता. तो नामांकन अर्ज पक्षश्रेष्ठीच्या जो आम्हाला आदेश आला त्यांचा आदेश अनुसंधान मानून आम्ही या ठिकाणी रामदास पाटलाचा अर्ज आज आम्ही मागे घेतलेला. तुमच्या जे घटक पक्ष समजा आता
हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार हे सुद्धा नक्की त्यांना हा निर्णय मान्य आहे मतदारांना. निश्चितच आताच नागेश पाटलांनी म्हणल्याप्रमाणे महाविकास आघाडी ही एकसंघ आहे. एकसंघ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो 21 तारखेचा जो नांदेडचा निकाल लागेल तो चमत्कारिकरित्या धक्कादायक निकाल या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा असेल असं मला वाटतं. तुमचे जे मित्र पक्ष ना वंचित त्यांनी माघार घेतली नाही तुमच्या सांगण्यावरून म्हणजे काँग्रेसच्या सांगण्यावरून. ठीक आहे, आज त्यांना इथं उमेदवाराला यायला उशीर झाला तरी वंचित बहुजन आघाडी ही सेक्युलर विचाराशी सोबत आहे, काँग्रेससोबत आहे, महाविकास आघाडीसोबत आहे आणि निश्चितच त्यांची जी मतं आहे ती आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निश्चितच मिळेल. रामदास पाटील सोमटाणकर हे आमचे हिंगोली लोकसभेला सुद्धा मागच्या वेळेला इच्छुक होते. त्यावेळेसपासूनची किंबहुना त्याच्या आधीपासूनची आमची त्यांची मैत्री आहे, त्यांचे आमचे घराण्याचे एकमेकांचे संबंध आहेत. त्याच्यामुळे असं कुठलंही मी कृपया करून विनंती करतो आपल्या मीडियावाल्यांना, आमची महाविकास आघाडी एकसंघ आहे, कुठेतरी असं काहीतरी आपण या गोष्टीला कलाटणी देऊ नये एवढी विनंती करतो. बरं, आपण अपक्ष म्हणून आता दावेदारी कायम आहे तुमची, काय गणित असेल आणि अपक्ष का मार्ग? मी फॉर्म भरायला आलो होतो त्यावेळीही मी आपल्याला सांगितलं होतं की माझ्याकडे गणित आहे. माझ्याकडे म्हणण्यापेक्षा आमच्याकडे महाविकास आघाडीकडे गणित आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींना माहिती आहे, नांदेडच्या म्हणजे सगळ्या नगरसेवकांना माहिती आहे आणि याचा सगळ्याचा निकाल हा आम्ही 22 तारखेला ज्या वेळेला मतपेट्या उघडतील त्या वेळेला आमच्या आशीर्वादातून आपल्याला दाखवू. काही जागांची तुम्हाला आवश्यकता भासेल ते त्यांच्याशी कसा संपर्क राहील? प्रत्येक गोष्टी आजच उघड करणं हे सोपं होणार नाही. काय आपल्याला संविधानाने हक्कच हा गुप्त मतदानाचा दिलाय, त्यामुळे माझ्यासोबत कोण आहे, मला मतदान कोण करणार आहे हे मी आजच वाच्यता करणार नाही. पण नक्की मी आशावादी आहे. आमचे रामदास दादा असतील, त्याचबरोबर आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, आष्टीकर साहेब असतील, त्याचबरोबर आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी असतील, मग ते सुप्रियाताई असतील किंवा मग हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, उद्धव साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवायला रिंगणात उभे आहोत. प्रत्येक वेळेसची जी ही मक्तेदारी होती, जे आपण बिनविरोध ही जी निवडणूक होत होती, ते कुठेतरी आमच्या नगरसेवकांना सुद्धा हा अधिकार मिळाला पाहिजेत होता. त्यातून सिद्ध होणार होतं का कोण लायक उमेदवार, कोण ह्या ठिकाणी लायक नसणार आहे. असा मी ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी नशीबवान समजतो स्वतःला का मला महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रमुख नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. ह्या ठिकाणी मला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं. मी प्रथमतः सर्व आमच्या पक्षश्रेष्ठींचे, तिन्ही पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी आभार मानतो. आणि थेट विधान परिषदेची उमेदवारी घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो, काय उत्तर द्या? घराणेशाहीचा आरोप तेव्हा झाला असता जेव्हा दुसरं कोणीतरी फॉर्म भरला असता. मी ह्या ठिकाणी एकट्याने फॉर्म भरला होता. दुसरं कोणीही आमच्या पक्षातर्फे इच्छुक असतं किंवा त्यांची इच्छा असते ते नक्की त्यांनी लढवलं असतं. मीही त्या मोठ्या मनाने त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या असतात. पण कुणाचीच इच्छा नव्हती. माझी आणि रामदास पाटलांची इच्छा होती, पण नंतर शेवटी पक्षश्रेष्ठींनी ठरवलंय का ही जागा युबीटीला सोडायची. तर आमच्या मोठ्या बंधूंनी ते फार मोठं मन दाखवून या ठिकाणी मला त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. विरोधात तुमचे अशोक चव्हाण आहे तिथून, म्हणजे उमेदवार ते जरी नसतील तर त्यांचं पाठबळ आहे, त्यांचं किती मोठं आव्हान असणार आहे? ते आव्हान नाही, मी याला संधी समजतो. आव्हान का बरं म्हणून मतदार हा शेवटी सगळे नगरसेवक आहेत आणि ते सुज्ञ आहेत. त्यांनी ठरवायचंय कुणाला मतदान करायचं. मी आपल्यालाही यापूर्वीही सांगितलं की माझ्याकडे मतदानाचं गणित आहे. मतदानाचं गणित असल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी उभं राहणं हे कुठंतरी शक्य झालं नसतं, पण माझ्याकडे गणित आहे. काय असेल निकाल? शेवटचा प्रश्न. शेवटी विजय हा युबीटीचाच झाला असं तुम्हाला दिसून येतं. कायम राहिलेली आहे, काय तुमच्यामध्ये ठरला आपसात? महाविकास आघाडी पुरस्कृत आज इथे कृष्णा नागेश पाटील यांचा फॉर्म झालेला आहे आणि सर्व आघाडीच्या सोबत आम्ही हे निवडणूक लढवित आहोत. वंचितनं माघार घेतली नाही. वंचितचं म्हणणं असं आहे की काँग्रेस जर राहिली असती तर आम्ही त्यांच्यासोबत येऊ. त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, ते काय त्यांची त्याच्यासोबत ही तुमची सुरुवातीपासून तयारी होती का विधान परिषदेची? हो, निश्चित होती. आणि सर्व आघाडीच्या घटकांनी, सर्व नेते मंडळींनी, सपकाळ साहेब असो, उद्धव साहेब असो किंवा मग पवार साहेब असो, या सगळ्यांच्या वतीनं आज आपण हे पुरस्कृत म्हणून इथं
फॉर्म भरायचा राहिलेला आहे शिल्लक. शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची तुमची चर्चा आहे. ते काय आजची आहे चालूच राहायची. पण आता या निवडणुकीत तुम्हाला त्यांचं पाठबळ अशी देखील चर्चा आहे. ठीक आहे, तर चर्चा काही असू शकतात. मताचं गणित जर पाहिले तर तुम्हाला शिंदेचे सुद्धा मत महत्त्वाचे कसं आहे, ऑप्शन असला पाहिजे, लोकांपाशी ऑप्शन असला पाहिजे, मग लोक ठरवतात, मग आपलं मतदार बंधू ठरवतो. आज जसं तुम्ही आता सांगितलं होतं की तुम्हीच कोणीतरी प्रश्न, मी आता तुमची बाईट तिकीट बघत होतो, माननीय चव्हाण साहेबांची जी आपण बाईट घेत होता की तुम्ही कोणतरी म्हणजे नांदेडचं शेअर मार्केट तुम्ही सगळं डाऊन करून टाकलं. तर मग आता आम्ही शेअर मार्केट बूम करायला आलो इथं. बस निवडून यायचं का फक्त शेअर मार्केट बूम करायचं? निवडणुकीला उभं टाकलं असताना, महाविकास आघाडी असताना, तुम्हाला हे माहिती आहे की आज जर पाहायला गेलं तर संख्याबळ तुल्यबळ आहेच आहे. आणि मतदाराच्या मनात काय आहे आज ऑप्शन असल्याच्या नंतर ते ठरवतील निश्चित. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला दिली असं चर्चा होती, मग ऐनवेळी ही जागा बदलण्याचा निर्णय का झाला? ठीक आहे, ते पक्षश्रेष्ठी ठरवत असते. आज आपण इथं त्याला हे करण्यात अर्थ नाही. आम्ही आमच्या आपसामध्ये समन्वय केलं आणि खूप मोठ्या अंतकरणाने रामदास पाटलांनी सुद्धा ते मान्य केलं. माननीय खासदार साहेबांच्या मध्यस्थीनं, रवींद्र चव्हाण साहेबांच्या मध्यस्थीने हे सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वच घटक आम्ही महत्त्वाचे ठरतो. त्यामुळं सर्वच महाविकास आघाडीच्या वतीनं हे सगळा निर्णय आम्ही आता घेण्यात आला. काय बोलणं काय झालं, म्हणजे वरिष्ठ स्तरावरून काय बोलणं झालं का उद्धव ठाकरेंचं? हो, सत्तारांचं निश्चित वगैरे ते सपकाळ काय? साहेबांनी आमचे नेते उद्धव साहेबांची तिथं चर्चा खूप वेळ झाली. एक तासभराच्या नंतर मग पुन्हा आम्हाला सगळ्याला निर्देश देण्यात आले आणि त्या हिशोबाने काम झालं. तुमच्याकडे संख्याबळाचा आकडा किती आहे? सगळेजण आकडे आता सांगतात. काय तुमच्यापाशी सांगून काय आकडा, आता 18 तारखेला मला सांगतो मी आकडा काय. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसताना कोणत्या विश्वासावर तुम्ही निवडणूक सामोरं जात आहे? बाबा, आकडा कुठेही कोणाकडे किती असू द्या, निवडणूक हे कृष्णा नागेश पाटील जिंकेल एवढी खात्री आहे.